आज हे हाडं इथे सापडली, आज ती कवटी तिथे सापडली, तेव्हा का बरं तुम्ही करत होता? इतकी निर्घुण हत्या झाल्यानंतर तुम्हाला का लपवावंच वाटतंय? वाल्मिक कराड नसेल तर येऊन सांगा महाराष्ट्राला वाल्मिक कराड नाही त्याच्यात, पण लपवता कशाला? लोकांना अंधारात का ठेवताय? हे कुटुंबीय जातात. मी सांगतो, या कुटुंबियांसमोर एक इन्स्पेक्टर बोलला वाल्मिक कराडला काय होऊच शकत. कसं आहे कुटुंब डिस्टर्ब नाही होणार? हे सरकारला नेमकं करायचंय का? सरकारला जिल्हा परिषदेचं राजकारण तर नाही दिसत आहे ना, की परत एकदा ओबीसी विरुद्ध मराठा पेटवून देऊ, आपलं जिल्हा परिषद काढून घेऊ, विषय संपून टाकू. सगळीकडेच जर सरकार राजकारण करणार असेल, त्यांची मानसिकता ही जे माणुसकी या सरकारमध्ये आहे की नाही? मायबाप सरकार आपण म्हणतो, माय पण नाही आणि बाप पण नाही. कुटुंबाला काहीच माहिती मिळणार असेल आणि अस्वस्थता असं आहे की ती पोरगी दररोज रडते, पोरगा वहिनी सगळे घरात आहेत, इतकं वातावरण जर भयग्रस्त असेल तर नॅचरली आहे की थोडासा प्रेशर येणार त्या धनंजयवरती. माझी विनंती असेल त्या कुटुंबियांना की लोकशाही मार्गाने जे करायचं ते आपण करूच, आम्ही करतोच आहोत, पण आपण त्या कुटुंबाचं दुःख तर ते तिथे आपण इथे काय करू शकतो? सरकारनेच मायबापची भूमिका घेतली पाहिजे. नाही ना तुम्हाला करायचंय वाल्मिक कराड विरुद्ध काही, सांगून टाका वाल्मिक कराड नाही आहे, कुटुंब बघेल. हाच प्रश्न जोडणे, संतोष देशमुख यांच्या पत्नीने असं सांगितले की संतोष देशमुखला यांना वारंवार धमकीचे फोन होते, त्यानंतर ते लातूरला गेले होते, तिथं देखील त्यांना फोन येत होते. ह्यावर धमकीचे फोन त्यांना कोणाचे येत होते? आता कुटुंबियांनी सांगावं ना ओपनली, कुटुंबियांनी ओपनली सांगावं. आणि माझा तर काही लोकांनी त्यांच्या घरच्यांवरती दबाव टाकलाय की तुम्ही वाल्मिक कराडच्या जास्त मागे लागू नका. काय मला कळत नाही, वाल्मिक कराड हा कुठला मोठा इतका मोठा गुंड आहे की तो सरकारपेक्षाही मोठा आहे. आता साधी गोष्ट, हार्वेस्टर आता बहुचर्चित जो भ्रष्टाचाराचा आरोप होतोय, त्याचे सगळे पैसे वाल्मिक कराडने आमच्याकडनं घेतले, सगळे हे सांगतायत. कोणते शेतकरी? अजून एक केस का नाही रजिस्टर होत? मला अजितदादांना विचारायचं, अजितदादा आपण शेतकरी आहात, आपण नेहमी शेतकऱ्यांबद्दल बळीराजाच्या बद्दल वगैरे बोलत असतात. बारामतीमधल्या शेतकऱ्यांकडनं हिंमत तुमच्या मंत्र्याची की त्यांनी बारामतीच्या शेतकऱ्यांकडनंच पैसे घेतलेत आणि तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालताय, म्हणजे मला काय कळतच नाही. म्हणजे इतके कोण मोठे आहेत की अजितदादा त्यांचा भ्रष्टाचारही मागे घालतायत. आणि किती हास्यास्पद आहे, तुम्हाला भ्रष्टाचाराचा प्रश्न विचारला जातोय, तुम्हाला महाराष्ट्र काय येड्यागाबाळ्यांचं राज्य वाटतं की काय? तुम्ही सांगता ते SIT कडे, ते ह्याच्याकडे, ते CID कडे. अरे कुठलं प्रकरण SIT CID कडे? आणि म्हणून आम्ही सांगत होतो की न्यायालयीन चौकशी करा, न्यायाधीश आणा, न्यायाधीशाकडे सगळे जाऊन तक्रार करतील. लोक घाबरत आहेत ते एकाच कारणासाठी की आम्ही तक्रार करायचो आणि वाल्मिक कराड जामिनावर बाहेर यायचा. मी तुम्हाला म्हणतो, जसे शेतकरी उघडलेत ना, स्वतःचे तोंडे उघडलेत, ज्या दिवशी वाल्मिक कराडला मक्कोका लागेल किंवा ज्या दिवशी तो 302चा आरोप होईल, तुम्हाला अजून 50 खुनाची प्रकरणाचे आरोपी चे आई वडील येऊन सांगतील की ह्यांनीच आमच्या पोराचा मर्डर केला होता. त्यावेळेस शेतकरी अजितदादांकडे गेले होते, त्यावेळेस अजितदादांनी त्यांना विचारलं की तुम्ही मला विचारून पैसे दिले का? म्हणजे ह्याचा अर्थ काय? महाराष्ट्राचा भ्रष्टाचार झाला, तुम्ही मला विचारून केला काय? म्हणजे धनंजय मुंडेंनी, म्हणजे त्या वाल्मिक कराडनी खून केला, तुम्ही कशाला बोलताय? मध्ये सरळ सांगून टाका ना महाराष्ट्राला, त्यांनी मला विचारून खून केलाय का? जा मग सामुदायिक जबाबदारी असते मंत्री म्हणून, तुम्ही आपल्यापुरतंच बघा. मग बीडच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून कुठला तपास केला जातो हे कुटुंबाला माहित नाहीये, पण पोलिसांनी अजून देखील एकही पत्रकार परिषद घेतली नाही किंवा माहिती दिली. मला तेच म्हणायचं आहे. माझा सरळ प्रश्न आहे की ज्या दिवशी विष्णू चाटेला जामीन झाला त्या दिवशी त्यांचा जो वकील होता तो अगदी हसत मुलाखत देत होता. सरकारी वकील कुठे लपला होता? काय युक्तिवाद झाला? काय झालं? पहिली गोष्ट,
जर तो 302 आरोपी होता तर त्याला तातडीने ताब्यात का नाही घेतला पोलिसांनी? आम्ही जे आतापर्यंत आमच्या ज्या राजकीय अनुभव आहे किंवा हे असे जे आरोप होतात तेव्हा गुन्हेगारांचा ताबा लगेच घेतात पोलीस. ह्यांनी हा ताबा का नाही घेतला लगेच? त्याचा काय मुहूर्त होता का सोमवारचा? विष्णू चाटेचा अजून मोबाईल कुठे आहे? चर्चा सुरू आहे विष्णू चाटेने मोबाईलच दिलेला नाही. ते जिथे जिथे राहिले तिथे तिथे पोलीस गेलेलेच नाही आहेत. तो कोण तो मोराळे त्याला रस्त्यात भेटले कोणते वाल्मिक कराड साहेब आणि ते म्हणाले अण्णा तुम्ही छोट्या गाडीत चालले. अरे ती गाडी कोणाची? तो चालवत कोण होता? ह्याचा काही मागमूस? वाल्मिक कराड जर अक्कलकोटला आला होता तो कुठे होता? ते पैसे कोणी भरले? काय म्हणजे महाराष्ट्राला काही कळूच द्यायचं नाही.